राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच सरसकट कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे। त्यासाठी थकबाकीदार शेतकरी आणि थकबाकीची माहिती जिल्ह्यातून मागवण्यात आल्याचं समजतंय। कर्जमाफीबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। या 15 बँकेतील कर्जमाफ करण्याची सूचना आता बँकांना सरकारच्या माध्यमातून देण्यात आला आहे। अखेर कर्जमाफीला त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सुरुवात झाली आहे। शेतकरी मित्रांनो, गेले 2 वर्षापासून तुम्ही कर्जमाफीची ज्या वाट बघत होत्या, अखेर याला जसं की सरकारच्या माध्यमातून मान्यता मिळाली आहे। कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी आता येत्या 2च दिवसाच्या आतमध्ये कर्जमाफी केली जाणार आहे। आता कर्जमाफ झालं म्हणजेच 15 बँकेतील इथं तुम्हाला मेसेज येणार आहे। यासाठी सरकारच्या माध्यमातून अर्जंट तुम्हाला 5 कागदपत्रे तयार ठेवायची आहे। ज्या शेतकऱ्यांकडे ही 5 कागदपत्रे नसतील त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलंय। कारण हीच 5 कागदपत्रे ज्या शेतकऱ्यांकडे असतील त्यांनाच कर्ज आता 1.5 लाखांचं वरतं त्या ठिकाणी माफ होणार आहे असल्याची मोठी माहिती त्यांनी सांगितलेली आहे। त्यामुळे तुमचं त्या ठिकाणी 50,000 रुपये किंवा 2 लाख किंवा 1.5 लाख तुम्ही कर्ज उचललेलं असेल आणि ते माफ करण्यासाठी तुम्हाला हे 5 कागदपत्रे महत्त्वाचे असणार आहे। तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार। शेतकरी मित्रांनो, तर बघा, बँकेतील शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवलं असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची तातडीने सूचना सरकारच्या माध्यमातून आता समोर आलेली आहे। राज्य सरकारने इथं कर्जमाफीची प्रक्रिया आता वेगाने सुरू झाली। 2च दिवसांमध्ये आता सरकारच्या माध्यमातून समिती स्थापन करण्यात आली आहे। अर्थ मंत्रालय पूर्णपणे यासाठी आता कामाला लागलंय। मुख्यमंत्र्यांनी आता राज्याचे इथं जसे की अर्थमंत्री अजितदादा पवार यांना एक पत्र सुद्धा लिहून दिलंय। त्याच्या माध्यमातून आता समिती स्थापन केली। या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीला वेगाने सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांना पीक कर्ज तुम्ही अजिबात भरू नका, चुकूनही पण भरू नका। इथं बँकेला फोन आले तर उचलू नका। इथं 2 लाखापर्यंतचे कर्जमाफी सरसकट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 1.5 लाख रुपये सरकारने इथं कर्जमाफी ठरवायचं इथं ठरवलेलं आहे। त्यानंतर परंतु सरकारने आता सरसकट 2 लाखांची कर्जमाफी करणार असल्याचं सांगितलं आहे। बँकेतर्फे तुम्हाला फोन आल्यावर अजिबात त्या ठिकाणी उचलू नका असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। त्याचं कारण म्हणजे कर्जमाफी होण्याची तोंडावरच इथं शक्यता आहे। बँकेसारखे इथं तुम्हाला इथून पुढे फोन करू शकतात, त्यामुळे अजिबात कोणी फोन उचलू नका। आता बँकेकडून इथं अर्जंट सूचना इथं तुमच्यासाठी आलेली आहे। म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी बँकेचे फोन तुम्हाला उचलायचे सांगितले नाही। 5 कागदपत्रे तयार ठेवतील त्यांनाच या कर्जमाफीचा फायदा या 15 बँकेतून मिळणार आहे। 1.5 लाख, 2 लाख, 3 लाख म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी किती लाखापर्यंत कर्ज उचललेलं आहे तर 1,50,000 किंवा 2 लाखापर्यंतची कर्जमाफी किंवा सरसकट कर्जमाफी होण्याची शक्यता इथं वर्तवण्यात आलेली आहे। फक्त 15 बँकेंनाच यामध्ये ठिकाणी समावेश देण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्ही जर शेती पिकासाठी कर्ज घेतला असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून काय काय सूचना आलेली आहे, तातडीने आदेश काय आलेले आहे, लक्ष देऊन बघा इथं। कारण सरकारच्या माध्यमातून काही कागदपत्रे तुम्हाला त्या ठिकाणी जमा करायचे सांगितलेले आहे। तुमच्याजवळ यामधला आता 5 पैकी एक जरी कागदपत्र नसेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की जर तुम्ही कर्ज काढलं असेल मग ते 5,000 असो, 50,000 असो, 1 लाख असो, 2 लाख असो, तर कितीही तुम्ही कर्ज काढलं असू द्या, त्या ठिकाणी शेती पिकासाठी कर्ज काढलं असेल तर अजिबात भरू नका। मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी तातडीची सूचना इथं अर्जंटमध्ये 5 कागदपत्रे तुम्हाला इथं जमा करायचे सांगितलेले आहे। सरकारने आता समिती इथं स्थापन केली। या 5 कागदपत्राची चौकशी होणार आहे। यामध्ये अशी पण कागदपत्रे जी तुम्हाला व्यवस्थितपणे दिली तर या कर्जमाफीचा फायदा तुम्हाला होणार आहे आणि जास्तच तुम्हाला फायदा होणार आहे। समितीमध्ये हे कागदपत्रे लागतात तर त्या समितीची चेकिंग हे कागदपत्राची तुम्हाला तिथं होणार आहे। येत्या 2 दिवसाच्या आतमध्ये समितीच्या माध्यमातून आता 15 बँकेतील सरसकट 2 लाखांचं कर्जमाफ होण्याची दाट शक्यता इथं वर्तवण्यात आलेली आहे। अर्जंट सूचना, अर्जंट आदेश खास कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी आलेली आहे। बघा ठिकाणी इथं त्यांनी सांगितलेलं आहे सरकारच्या माध्यमातून तुम्हाला इथं सांगितलं की आता ही 5 कागदपत्रे तुम्हाला सरकारच्या माध्यमातून अर्जंट तयार ठेवायची सांगितलेली आहे। तुमच्याजवळ कागदपत्रे नसतील तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही असं सांगितलं आहे। कारण कागदपत्रे आता एक समिती तुमची तपासणार, त्यामुळे तुम्हाला इथं लक्ष देऊन व्हिडिओला बघायचं आहे। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर आठवणीनं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, 5 कागदपत्रे जर तुमच्याकडे इथं नसेल तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही। तर 5 ते 5 कागदपत्रे तुमच्याकडे कोणती आहे तर बघा, या 5 कागदपत्रांपैकी पहिले 2 ते 3 कागदपत्रे जुने आहे, परंतु शेवटचे म्हणजे 4 नंबरची आणि 5 नंबरचे कागदपत्रे सांगितले तर ती काल झालेल्या बैठकीमध्ये नवीन कागदपत्रे इथं सादर करण्यात त्यांनी सांगितलेलं आहे। तुम्हाला या ठिकाणी जसं की कागदपत्रे आता सांगण्यात आलेली आहे,
कोणती ते कागदपत्रे असणार आहे तर बघा, जसं की सर्वात पहिलं परंतु आधार कार्ड. कोणत्या आधार कार्ड इथं 10 वर्षाचं या ठिकाणी पाठीमागचं असेल, म्हणजेच 2015च्या पाठीमागे तुम्ही आधार कार्ड इथं चालणार नाही. म्हणजेच आधार कार्ड 2015च्या आधी काढले असेल, जुनं आधार कार्ड असेल तर तुम्हाला तातडीने अपडेट करायचं सांगितलेलं आहे. अनेक शेतकऱ्यांची कागदपत्रे आता यामध्ये आधार कार्ड असू द्या, इथं काढून तुम्ही अपडेट करून ठेवून द्या. म्हणजे त्यावरती काय असतो की जन्मतारीख पूर्ण नाही किंवा त्यांच्यावरती नाव पूर्ण नाही किंवा नावामध्ये चुकी असते किंवा मोबाईल नंबर लिंक नसते. म्हणून तुमचं आधार कार्डवरील तुम्हाला इथं सर्व अपडेट डिटेल्स इथं तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचा. आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचं कागदपत्र त्या ठिकाणी सांगितले. त्यानंतर बघा, दुसरं कागदपत्र जर तुमच्याजवळ नसेल तर कोणत्याही इथं शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. हे कागदपत्रे आता तुम्ही या ठिकाणी किसान कार्ड, ज्याला आपण म्हणतो किसान कार्ड म्हणजे फार्मर आय डी जर तुम्ही काढली असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही शेतकरी ओळखपत्र त्या ठिकाणी काढला आहात. शेतकरी ओळखपत्र हे असं सरकारच्या माध्यमातून त्याचं शेतकऱ्याला काढलं इथं सांगितलं जातं. म्हणजे शेतकऱ्यांसाठी आहे. जर तुमच्या जवळ ह्या ठिकाणी आता हे कार्ड नसेल, तुम्ही लवकर फार्मर आय डी काढून घ्या. म्हणजेच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा इथं होणार नाही जर का तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल. महत्त्वाचं कागदपत्र लक्षात ठेवा. बघा, तुम्हाला फार्मर आय डी 2 नंबरचं इथं तुम्हाला मी डॉक्युमेंट सांगितलेलं आहे. 3 नंबरचं कागदपत्र सांगत आहे त्या ठिकाणी, जसं की पिवळे व केसरी राशन कार्ड झेरॉक्स तुम्हाला मागवला जाऊ शकतो. इथे कान देऊन ऐकायचं. सगळ्यात महत्त्वाचं पिवळे व केसरी राशन कार्ड यावरती झेरॉक्स काढला असताना सर्वांनी इथं घरातील आता KYC केलेली आहे का, म्हणजेच आधार कार्ड बँकेला लिंक केला आहे का. तर बघा, सरकार पिवळे व केसरी राशन कार्ड इथं सांगितलं आहे. यासाठी आम्ही देतो, याचं कारण आम्ही म्हणजेच इथं उत्पन्न इथं 2.5 लाख रुपये तुमचं आहे का, वार्षिक उत्पन्न तुमचं किती आहे, याच शेतकऱ्यांना पिवळं व केसरी राशन कार्ड दिलं जातं असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे जसं की तिसरं कागदपत्र या ठिकाणी पिवळे व केसरी राशन कार्ड असणारं चौथं कागदपत्र सरकारच्या माध्यमातून सांगितले म्हणजे अर्जंट तातडीची सूचना तुम्हाला देण्यात आली. 7/12 उतारा. आता बघा, 7/12 उतार्यावरती तुमची जमीन इथं कमी आहे जास्त आहे, किती एकर तुमच्याकडे जमीन आहे, 10 एकर 15 एकर 20 एकर 50 एकर 100 एकर किती जमीन तुमच्याकडे आहे. म्हणजे जिथे या ठिकाणी 10 लाख 15 लाख कर्ज घेतलं आहे, ते इतर त्याच्या व्यवसायासाठी गाड्या घेतल्या आहे किंवा अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने ते शेती पिकासाठीचं कर्ज काढलं असू द्या, दाखवून तिथं दिसून येत असतो. चुकीच्या मार्गाने ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलं असेल ते सर्व कर्ज तिथं दिसून येत असतो. तर अशा शेतकऱ्यांची इथं कर्जमाफी होणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं 5व्या नंबरचं शेवटचं कागदपत्र म्हणजे उत्पन्नाचा दाखला तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. आता उत्पन्न कशासाठी लागणार आहे तर बघा, तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे, वर्षाला तुम्ही किती इथं इन्कम कमावता आणि तुमचं इन्कमचं सोर्स किती काय, म्हणजे किती ठिकाणून तुम्ही पैसे कमावता. आधी इथं फक्त त्यांनी सांगितले गरीब आणि गरजू शेतकऱ्यांचीच आम्ही कर्जमाफी करणार आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं. तर तुमचं उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथे लागणार आहे आणि रहिवासी दाखला लागणार आहे. म्हणजेच रहिवासी दाखला याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे की तुमचं जसं की ठिकाण म्हणजे तुम्ही कायमस्वरूपी कुठचे आहात, त्यासाठी तुम्हाला इथं रहिवासी दाखला आणि उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे. म्हणजे जे 5 कागदपत्रे तुम्हाला मी सांगितले ना, उत्पन्नाचा दाखला आणि त्याचबरोबर इथं रहिवासी दाखला म्हणजे 6 कागदपत्रे मी तुम्हाला महत्त्वाचे सांगितलेले आहे. तर हे सर्व कागदपत्रे तुम्हाला लवकरात लवकर तातडीने जमा करून घ्यायचं आहे. येत्या 2 दिवसामध्ये कर्जमाफी होण्याची शक्यता इथं वर्तवण्यात आलेली आहे. इथं न्यूजमध्ये तुम्ही स्टार्टिंगला बघितलंच असेल. तर अशा पद्धतीची कर्जमाफी संदर्भातील महत्त्वाची अपडेट या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघितलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.